या दोन तरुणांनी रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून बाजूच्याच लॉजवर नेलं. तिथे दोघींवर अतिप्रसंग करण्यात आला. त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्थानकाला लागून असणाऱ्या रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन बियर पाजून पुन्हा अतिप्रसंग करण्यात आला. गस्तीवर असणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. तरुणींना फूस लावून या तरुणांनी जवळच्याच लॉजवर नेला आणि तिथे त्यांच्यावरती अतिप्रसंग केलाय. पुण्याच्या या दोन तरुणी आहेत. त्यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आलाय. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे. त्यामुळे इथली सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दोघींवरती अतिप्रसंग करण्यात आलाय. या दोन्ही तरुणी पुण्याच्या आहेत. त्यातली एक अल्पवयीन आहे. लोहमार्ग पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली आहे. अपहरण करून नाशिकमधल्या लॉजवर या दोन्ही तरुणींना नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा बाजूच्याच रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन त्यांना बियर पाजून त्यांच्यावरती पुन्हा अतिप्रसंग करण्यात आला. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. मुकुल, अतिशय धक्कादायक घटना आहे. रेल्वेची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती पुन्हा एकदा यामुळे चर्चेचा विषय ठरतीये. निश्चितच गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वीची ही घटना आहे. या दोन मुली पुण्याहून आलेल्या होत्या आणि त्यांच्या एका महिलेला भावासाठी आलेल्या होत्या. त्याचा फोन बंद असल्यामुळे त्यांनी एक रात्र तिथेच काढली. त्यानंतर काही नराधमांनी त्यांना फोर्स लावून त्यांच्यावर अत्याचार केला. रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या एका लॉजवर त्यांना नेलं. तिथून पुढे नाशिक महानगरपालिकेचं जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या मागच्या बाजूच्या आवारात अत्याचार केलेला आहे. यामुळे केवळ रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था इथे ऐरणीवर आलेली नाहीये, तर जे रुग्णालय आहेत नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय असो किंवा ज्या लॉजमध्ये अशा प्रकारचे गैरकृत्य चालतात त्या लॉजच्या सुरक्षेचा विषय, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. आता कुठेतरी गेल्या 4 दिवसानंतर प्रशासनाला पुन्हा एकदा जाग आलेली आहे आणि 182 या नंबरची हेल्पलाईन जी गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू आहे पुन्हा एकदा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आता निर्माण झाली. आणि आता त्या दृष्टीने जे रेल्वेचे प्रवास करणाऱ्या महिला असतील, मुली असतील किंवा जे पीडित असतील त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी ही नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अशा प्रकारचे गंभीर प्रकार आज नाही तर सातत्याने घडत आहेत. रेल्वे स्थानकावर सुरक्षा रक्षक असताना देखील असे गुन्हे घडतात. रेल्वेमध्ये गार्ड असून देखील महिलांवर अत्याचाराचे, त्यांचे विनयभंगाचे, छेडछाडीचे प्रकार याआधी पण घडलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे हेल्पलाईन जरी लागू केलेली असली तरी इथून पुढे त्याच्यापासून त्याची अंमलबजावणी होणार का आणि नागरिकांना न्याय मिळणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.